नमस्कार माझ्या प्रेमळ भक्तांनो, आज तुमच्या घरामध्ये कशाची अडचण आहे मला माहिती आहे. तुझ्या घरामध्ये पैसा येत नाही, तुझ्या घरामध्ये पैसा टिकत नाही. आणि तो का टिकत नाही त्याचे कारण म्हणते तू स्वामींचे मंत्र नीट ऐकत नाही. स्वामींवर तुझा विश्वास नाही राहिला, तू ढोंगी भक्त झालेला आहे. आणि तू रोजच्या रोज मंत्र ऐकतो पण मनापासून नाही आणि पूर्ण मंत्र ऐकत नाही. तू अर्धवट ऐकून सोडून जातो. बरेच भक्त कट्टर भक्त आहे जे पूर्ण भक्त ऐकतात, पूर्ण मंत्रसुद्धा ऐकतात आणि त्यांना स्वामी समर्थ महाराज पैसेसुद्धा देतात, धन सोने नाणेसुद्धा देतात. पण तुला आजपर्यंत काहीच मिळाले नाही. त्याचे कारण म्हणजे तू असाच मंत्र 20 मिनिटे 30 मिनिटेचा मंत्र तू 10 मिनिटे 2 मिनिटे 5 मिनिटे ऐकून सोडून पळून जातो. तर स्वामी तुला कसे प्रसन्न होणार? स्वामी तुला कशी तुझी इच्छा पूर्ण करणार? तूच सांग आता मला कमेंटमध्ये. कशी स्वामी तुझी पूर्ण करणार इच्छा पूर्ण करायला तुला स्वामींची चांगली भक्ती करावी लागेल. ढोंगी भक्ती या ठिकाणी चालणार नाही भक्ता. तुला स्वामींची चांगलीच भक्ती करावी लागेल. त्यासाठी तुला असे मंत्र पूर्ण ऐकावे लागेल. पूर्ण 30 ते 40 मिनिटे ऐकावेच लागेल. तुला मंत्र हा पूर्ण 108 वेळा जप असतो तो ऐकावाच लागेल. तुला ढोंगी भक्ती करायची असेल तर बाकीच्या कोणत्या पण देवाची कर तू, पण स्वामी महाराजांची तू ढोंगी भक्ती करू नको. स्वामी महाराजांना ढोंगी भक्ती अजिबात चालत नाही. जी चालते ती फक्त कट्टर भक्तच असतात. स्वामींचे फक्त एकच भक्त असतात, ते म्हणजे कट्टर भक्त. आणि मला माहिती आहे तुझ्यामध्ये स्वामीबद्दल खूप प्रेम आहे, खूप भावना आहेत आणि तू स्वामींचा कट्टर भक्त होणारच आहे हे मला माहिती आहे. मग असं का अर्धवट मंत्र ऐकून सोडून पळून जातो आणि स्वामींना इच्छा मागतो, स्वामींना पैसा मागितो, स्वामींना घरदार पैसा बंगला गाडी सगळं मागितो. तू फक्त मंत्र पूर्ण ऐकत जा आणि इच्छा माग, पैसा माग, काही पण माग, पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. असे अनेक भक्त आपल्याला कमेंट करीत असतात की स्वामी महाराज या मंत्रामुळे आम्हाला 1 लाख रुपये मिळाले, माझे घर सुखी झाले, माझे घर आनंदी झाले फक्त स्वामींमुळं. आणि तुलाच कसं काय रिझल्ट मिळत नाही त्याचे कारण म्हणजे तू अर्धवट मंत्र ऐकतो आणि पळून जातो. तुझ्यामध्ये श्रम नाही, तुझ्यामध्ये खूप मंत्र ऐकायची क्षमता नाही आहे. तू तवाच चिडतो आणि तवाच बाजूला होऊन जातो आणि तवाच मनोरंजनचे व्हिडिओ बघतो. तू स्वामींवर चांगला विश्वास ठेवत नाही, त्यामुळे स्वामी तुला असे ठेवलेले आहे. त्याचे कारण म्हणजे हेच आहे भक्ता. मला माहिती आहे तू खूप आतमधून तुला खूप इच्छा आहे, तुझ्याकडे पैसा नाही आहे, तू रडकुंडी झालेला आहे. तर तुझे दार फक्त स्वामीच उघडवणार आहे. तुझे ते सुखाचे दार फक्त स्वामीच उघडवणार आहे. तुला फक्त एकच कामाची गरज आहे, ते म्हणजे हा मंत्र पूर्ण ऐकायची. हा मंत्र ऐकताच तुझ्या अकाउंटला पैसा नाही आला तर मी माझं नाव बदलून टाकेल. आणि स्वामी समर्थ महाराजांनी तुझ्या अकाउंटला पैसा नाही टाकला तर तू माझ्या चॅनलवर येऊन बोलून जाय. पैसा आल्याशिवाय राहणार नाही. पैसा बघ कसा येतो आता. तुला फक्त पैशाची गरज आहे ना. स्वामी महाराज फक्त कसे पैसे टाकते. स्वामी महाराज मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो, कृपया या भक्ताची पुकार आज ऐका तुम्ही. याच्या अकाउंटला पैसा जाऊन द्या, याच्या कपाटामध्ये पैसा जाऊन द्या, भरू दे याचं कपाट, भरू दे याचं बँक बॅलेन्स, करा याला सुखी, याचे सुखाचे दार उघडा. याचे सुखाचे दार फक्त तुमच्या हातात आहे महाराज. हा मंत्र खूप ऐकतो. बरेच ढोंगी भक्त आहे महाराज यामध्ये, ते पण आज पूर्ण मंत्र ऐकणार आहे. तुमचा मंत्र हा भक्त पूर्ण ऐकणार आहे. जेवढे भक्त तुमचा मंत्र बघणार आहे ते सर्व तुम्ही श्रीमंत करायची जिम्मेदारी महाराज तुमची. आज तुम्ही बघून दुर्लक्ष करू नका महाराज. कृपया मी तुमच्या पाया पडतो, तुम्हाला ओरडून सांगतो. माझी फक्त एकच इच्छा आहे की या भक्तांची तुम्ही पुकार ऐका. यांना करोडपती करा, यांना लखपती करा. यांची जी इच्छा असेल लखपती, करोडपती, 5 लाख 10 लाख ती पूर्ण करा महाराज. आज या मंत्राच्या साह्याने तुम्ही यांना कोरडे सोडू नका. कृपया यांची इच्छा तुम्ही पूर्ण करा महाराज. मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो. कृपया यांची आज तुम्ही पुकार ऐका महाराज. यांची खूप दिवसाची तुळमुळ आहे महाराज. हा काय आज कालपासून तुळमुळ करत नाही, आज कालपासून हा काय मंत्र ऐकत नाही. हा कित्येक दिवसापासून मंत्र ऐकतो आणि दिवसात कित्येक मंत्र ऐकतो. हा कित्येक व्हिडिओ बघतो
हा 108 वेळा रोज मंत्र ऐकायला महाराज तुम्ही ऐका. आज तुम्ही ऐकाच. भरून टाका त्याचे बँक बॅलेन्स, भरून टाका त्याचे कपाट पैशाने, दागदागिन्यांनी, सोन्याने त्याचे बँक बॅलेन्स पैशांनी भरून टाका महाराज. आज पुकार ऐकाच महाराज त्याची, तुम्ही त्याची तुळमुळ ऐका महाराज. आज हा तुमचा प्रार्थना करतो मी तुमच्या चरणी. आज तुम्ही त्याची तुळमुळ ऐका, त्याची आतुरता ऐका, त्याची जी तीव्रता आहे पैशाबद्दल. त्याला खूप प्रेम आहे, तुमच्याबद्दल पण त्याला खूप प्रेम आहे. त्याला फक्त पैशाची गरज आहे आणि त्याच्यावरचे ते कर्जसुद्धा साफ करा. बऱ्याच भक्तांना कर्ज आहे, ढोंगी भक्त आहेत, त्यांचे कर्ज तुम्ही माफ करू नका. ते फक्त मंत्र 2 आणि 3 मिनटे ऐकतात महाराज आणि त्यांची इच्छा खूप मोठी असते. त्यामुळे जे कट्टर भक्त आहेत, जे खरंच तुम्हाला मानतात, खरंच तुमचा मंत्र 108 वेळा ऐकतात, त्यांचे तुम्ही आज कर्जे माफ करा, त्यांना आनंदी करा, त्यांचे आनंदाचे दरवाजे उघडा महाराज तुम्ही. आज ते तुमचे खूप जवळचे भक्त आहेत, त्यांना तुम्ही हलक्यात घेऊ नका महाराज. तर भक्तांनो, आज महाराज तुमची पूर्ण इच्छा करणारच आहे, हे तर तुम्हाला पण माहीत आहे. पण जे ढोंगी भक्त आहेत ते 2 ते 3 मिनटे मंत्र ऐकतात, त्यांची इच्छा काय आज पूर्ण होणार नाही. आज फक्त त्यांचीच इच्छा पूर्ण होणार आहे, त्यांच्याच खात्यामध्ये पैसा येणार आहे. जो भक्त हा मंत्र पूर्ण 108 वेळा पूर्ण हा व्हिडिओ बघल, आज खऱ्या भक्तांची वेळ आलेली आहे. आज हा दिवस खऱ्या भक्तांचा आहे, कट्टर भक्तांचा दिवस आहे हा. आजचा दिवस ढोंगी भक्तांसाठी नाही आहे. आज फक्त कट्टर भक्तांनाच पैसे मिळणार आहे. जे 1 आणि 2 मिनटं मंत्र ऐकत असतात त्यांचा आज दिवस नाही आहे, त्यांचे स्वामीसुद्धा नाही आहे. स्वामी त्यांचेच आहे. जे व्यक्ती स्वामींचा पूर्ण 108 वेळा साप मंत्र ऐकतो त्यांचे स्वामी होतात, तुमचे स्वामी होणार नाही. तुम्ही ढोंगी भक्ती सोडून द्या, चांगली भक्ती करा. मग बघा तुमचे बँक बॅलेन्स कसे भरते, तुमच्या बँकेत कसे पैसा येतो, तुमच्या खात्यात कसा पैसा जमा होतो बघा. मग तुमच्या घरात कसा आनंद येतो, तुमचं घर कसं पैशाने भरून जातं. तर चला भक्तांनो, तुमचा मी जादा वेळ नाही घेता त्या मंत्राला सुरुवात करतो आणि करतो तुम्हाला श्रीमंत. तर चला जाण्यापूर्वी भक्तांनो, तुम्ही जर माझ्या या यूट्यूब चॅनलवर नवे असाल आणि तुम्ही खरंच स्वामींचे भक्त असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला करूया सुरुवात तुमचा कमी टाईम न घेता. तर चला तो मंत्र बघूया आणि 108 वेळा कृपया श्रवण करा, कट्टर भक्त असाल तरच. ओम नमो श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः. ओम 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 श्री
स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम 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 श्री स्वामी समर्थाय
समर्थाय धनवर्षाव होवीय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होवीय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होवीय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होवीय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होवीय नमः। ओम 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 नमो श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होवीय नमः। ओम
स्वामी समर्थाय धनवर्षावहूय नमः। ओम श्री 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 स्वामी समर्थाय धनवर्षावहूय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय धनवर्षावहूय नमः। ओम 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 श्री स्वामी समर्थाय धनवर्षावहूय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम 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 श्री
स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनवर्षाव होय नमः। ओम श्री स्वामी